कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। यो, हे आपल्या लक्षातच ना आलं। सारखा तुमच्या गाण्याचा लय मोठा फॅन आहे। आज गाणं झालंच पाहिजे। तारा गाशील ना? तारा प्लीज, आय इन्सिस्ट। प्लीज तुम्ही उभे का? बसा या बसा बसा बसा। प्लीज बस। गायली असती तारा, पण माझी तारा ना विठ्ठलाची निस्सीम भक्त आहे। खूप श्रद्धा आहे तिची विठ्ठलावर। आणि कसं आहे, तिचं ना एक रिच्युअल आहे। जेव्हा केव्हा ती असं धार्मिक कार्यक्रमांमध्ये गाणं गाणार असते ना, तेव्हा ती एकदा अभिषेक झाला की त्यानंतर मग ती डायरेक्ट सप्ताहातच गाते। ऐकायला तुम्हाला सगळ्यांना वियर्ड वाटेल, पण तिचं तसंच आहे। म्हणजे अगदी कसं आहे बघा, आपण घरी नैवेद्य बनवतो आणि परमेश्वराला नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर आपण तो प्रसाद ग्रहण करतो ना, माझ्या ताराच्या गाण्याचंही अगदी तसंच। ते ती पांडुरंगाला दाखवल्यानंतरच तुम्हा सगळ्यांसाठी गाईल। म्हणजे इतकं की आता ती अभिषेक झाल्यानंतर रियाज सुद्धा करणार, तेव्हा तारा आता डायरेक्ट सप्ताह झाल्यानंतरच गाईल। प्लीज तुम्ही राग मानू नका। मी समजू शकतो। हवं तर सप्ताह झाल्यानंतर पुन्हा एकदा या जेवायला, मग तारा तुमच्यासाठी नक्की गाईल। चालेल ना? नो प्रॉब्लेम, आम्ही येऊ ना परत। म्हणजे ताराची जर विठ्ठलावर एवढी श्रद्धा असेल तर आम्ही पण काही दिवस थांबू शकतो ना। सप्ताह झाल्यानंतर गाणं ऐकायला येऊ परत। ते घर बघायचं राहिलंय ना? बघितलं की आपण। ते हात धुतल्यानंतर राहिलं ना? हो हो हो। मम्मा, मी आपलं घर दाखवू का ह्यांना? हो बघा ना, आता नव्यानेच रिनोव्हेट केलंय। तारा दाखव यांना। चला। हे सगळं जर खरं असेल तर याचा मला काहीच फायदा नाही, कारण हे सगळं सारंगला समजलं तर काय उपयोग? ॲक्च्युली तू जे काही मला सांगितलंस ना आता, त्याचा मला झिरो प्रॉफिट आहे। म्हणजे हे सगळं सारंग अँड फॅमिलीला सांगून काहीच बेनिफिट होणार। हां, म्हणजे एक गोष्ट होऊ शकते, जर तू सगळ्यांना या उलट सांगितलंस तर काहीतरी घडू शकतं। उलट म्हणजे तू सगळ्यांना हे सांगायचं की जगन्नाथच्या प्लॅनिंगमध्ये सावली डे 1 पासून इन्व्हॉल्व होती। तिला मेहंदळींच्या घरात यायचं होतं आणि त्यांना बर्बाद करायचं होतं। स्क्रीन पे रेडी आहे हो माझा सगळा। डायलॉग लिहून झालेत, मालिका हिट। ऐकणार का? ऐक। तर गोष्ट सुरू होते। या गोष्टीची पहिली विलन म्हणजे खरं तर जी आपल्याला या गोष्टीची हिरोईन वाटते, ती म्हणजे सावळी सावळी सावळी। आणि या गोष्टीचा दुसरा विलन जगन्नाथराव। ओ जगन्नाथ, हे दोघं भेटले मेहेंदळेंच्या घरी एका कार्यक्रमाला। मेहेंदळेंचं ते ऐश्वर्य पाहून त्या सावळीचे डोळे दिपले। तिला वाटलं, माझ्या आयुष्यात मी एवढी श्रीमंत कधी होऊ शकते? काय केलं म्हणजे मी या मेहेंदळेंची सून होईन?
तिच्या डोळ्यातली ही हाव जगन्नाथनं गेली. त्याला कळलं ह्या पोरीचा वापर करून मी मेहेंद्रेंची वाट लावू शकतो, वाट. बस त्यानं त्या सावळीसोबत डील केलं. तो म्हणला मी जे सांगेन ते ऐकलंस तर सगळं तुझ्या मनासारखं होईल. सावळी घाबरली, नको नको म्हणायला लागली. म्हणले नाही नाही, माझ्या घरचे लय साधे भोळे आहेत, त्यांना हे पचणार नाही, पटणार नाही. आणि माझी वहिनी, माझी जयंती वहिनी, तिला जर का कळलं की मी इतका खोटेपणा केलाय, त्या आकाश पाताळ एक करतील, मला घरात हकलून देतील. शेवटी मोह मोह असतो, तो कसा आवरणार. झालं, जगन्नाथची आणि सावलीची डील झाली. जगन्नाथ म्हणलं मी सांगतो ते केलंस ना, सगळं तुझ्या मनासारखं होईल ग. मग त्यानं तिच्या आयुष्यात अमरला आणि सारंगच्या आयुष्यात अस्मीला पेरलं. सगळं ठरलं, सगळा प्लॅन झाला. लग्नाच्या दिवशी अस्मीला गायब करायचं हे बी डन झालं. नंतर सावळीला सांगितलं तू फक्त नाटक करायचं, मी हे लग्न करू शकत नाही, मला हे पटत नाही, मी सारंग साहेबांच्या आयुष्यात अशा प्रकारे येऊ शकत नाही. नुसती रडारड करायची, पण मी जसा इशारा करन लगेच लग्नाला हो म्हणून टाकायचं. आणि झालं झालं सारंग साहेबांचं आणि सावळीचं लग्न झालं. मला सांगते एवढे दिवस हे दुःख मी माझ्या हृदयात लपवून ठेवलं. या दोघांचे सगळे प्लॅनिंग मी बघत होते हो माझ्या डोळ्यांनी. वाटत होतं आत्ता जाऊन सगळे सांगावं, पण आम्ही गरीबडे ना, हिंमत नाही झाली. तर शेवटी देव असतो, देव असतो आणि तो न्याय करतो. त्याला पण जाऊन उत्तर द्यायचंय की हो मला मोक्ष मिळायला हवा की नको, म्हणून मी ठरवलं नाही नाही नाही, काही झालं तरी चालेल, मी माझ्या घरच्यांच्या विरोधात जाईन, पण हे सगळं सत्य मी लोकांसमोर आणेन. मी खरं सांगते, हे सगळं सांगितल्याशिवाय माझा नाईलाज होता. या सगळ्या प्लॅनिंगचा तुम्हाला इनफ. बस इकडे. आवडलं का? सगळ्यांसमोर बोलायचे, किती पैसे घेशील? पैसे? तुम्ही पैशात मोजताय मला? ऐश्वर्याताई हो, बहिणीसारखे आहात तुम्ही मला. पैसे बिसे नको, व्हॅलिटी द्या तेवढी. दिली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.